कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो, मीच दिले होते त्या गुंडांना पैसे, मीच त्या गुंडांना सोडवलंय। अनुष्का नाही सांगणार, पण मी सांगते। त्या दिवशी पारूवर शाई उडवणाऱ्या गुंडांशी आदित्यने मारामारी केली, पण ज्या गुंडांना आदित्यने मारलं होतं त्यातला एक क्रिटिकल झाला। त्यामुळे पोलीस आदित्यला प्राणघातक हल्ला आणि जीवे मारण्याच्या गुन्ह्याखाली अटक करायला येणार होते, आणि तेही भर शूटिंग मध्ये। आपल्याकडे वेळ खूप कमी होता, त्यामुळे अनुष्काने त्या गुंडांना सोडवून आपल्यावर उपकारच केले। अनुष्का मॅडम सांगतायत ते खरं आहे का? त्या खोटं का बोलतील? पण त्यांनी जे कारण सांगितलं त्यावर माझा अजून सुद्धा विश्वास बसत नाही। पारू बाळा, भाजी कोणती करूया आज? पारू, अगं तुझ्याशी बोलते मी, लक्ष कुठे आहे तुझं? त्या काय झालं बाळा, एवढा कसला विचार करतेस? अच्छा, आरतीतला दिवा विझला त्याचं टेन्शन आलं का तुला? नाही, अगं ठीक आहे बाळा, होतं असं कधी कधी। आणि बघ ना, अहिल्या मॅडम चिडायच्या आत अनुष्का मॅडमनी किती व्यवस्थित सांभाळून घेतलं सगळं। तुला सांगू बाळा, मला ना कधी कधी अनुष्का मॅडम खूप समजूतदार वाटतात। किती शांतपणे गोष्टी हाताळतात त्या, चिडत नाहीत, रागवत नाहीत, समजून वागतात। आणि मगाशी तुझ्यासोबत पण किती प्रेमाने वागल्या ना त्या। आत्या पारोबाळा, हे बघ, आदित्य बाबा आणि अनुष्का मॅडम त्यांचा तर साखरपुडा झालाय, ही गोष्ट तुला स्वीकारावीच लागेल। कळतंय ना तुला? सावर स्वतःला। सावित्री आत्या, अगं पारोबाळा, काय चाललंय तुझं? काय चाललंय तुझ्या मनात? स्पष्टपणे बोल ना, मोकळेपणाने बोल ना माझ्याशी। आत्या, मला ना माहित नाही का, पण अनुष्का मॅडम जरा वेगळ्याच वाटतात। वेगळं म्हणजे? वेगळ्या म्हणजे त्या स्वतःला समोर जसं दाखवतात ना, तशा अजिबात नाही आहेत त्या। त्यांच्या डोक्यात ना काहीतरी वेगळंच सुरू आहे। वेगळं म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला बाळा? आत्या, हे बघा, मला असं वाटतं की त्या जशा आहेत ना तशा अजिबात नाही आहेत। त्यानं काहीतरी ठरवून आल्यात या घरात। त्यांचं वागणं पटतच नाही मला। मला असं वाटतं की त्या खोटं वागतात समजायशी। नाहीतर मला सांगा ना, एखादा माणूस एवढं चांगलं कसं काय असू शकतो? का? या जगात चांगली माणसं सुद्धा आहेत तुझ्यासारखी। आत्या, माझ्याबद्दल सुरूच नाहीये ना इकडं काही। मी काय बोलते ना हे तुम्हाला कळतच नाही आत्या। माझ्याकडं अनुष्का मॅडमच्या विरोधात काय बे पुरावा नाही ना म्हणून, पण देव करवलं त्यांचं सत्य लवकर जगासमोर येऊ दे। हरो बाळा, हे बघ, तू काय बोलतेस, तुझ्या मनात काय चाललंय मला नाही कळत। पण अनुष्का मॅडमच्या बाबतीत काही सत्य असेल ना, तर एक ना एक दिवस ते जगासमोर नक्की येईल, माझी खात्री आहे। पण तू सावर स्वतःला, मी सांभाळून राहा। त्या अनुष्काच्या आधी या किर्लोस्करांची सून मी आहे। माझ्याकडे साधा एक असं छानसा दागिना नाहीये की जो घालून मी मिरवेन। त्या अनुष्काला बघा,
तिला किती छान छान दागिने आणि साड्या मिळाल्या गिफ्ट म्हणून साखरपुड्यात. मला नाही दिलं कधी. एक काम करू का, मी वहिनींकडे जाते आणि वहिनींना सांगते की मला दागिने द्या. देतील का त्या? नाही देणार, उलट मलाच म्हणतील, दामिनी तुला काय गरज आहे या सगळ्याची? तू कुठे बाहेर मिरवायला जाणार आहेस? दागिना नाही माझ्याकडे. वाव, छान आहे, पण तुझा असेल ना. मला 2 मिनिटांसाठी वाटलं माझ्यासाठीच आणलाय. तुमच्यासाठीच आणलाय. काय? तुम्हाला साखरपुड्यात आवडलं होतं ना, हे तुमचंच आहे. माझ्याकडून गिफ्ट तुम्हाला. काय? हा हा हार माझा आहे. माझ्यासाठी गिफ्ट तू आणलायस? का मी तुम्हाला गिफ्ट नाही देऊ शकत का? नाही नाही, असं कसं? आणू शकतेस ना, पण कशाला ग? राहू दे, नको. हा, कशाला नको. दामिनी मॅम, आपण आता मैत्रिणी आहोत आणि आपल्या मैत्रीची सुरुवात म्हणून माझ्याकडून हे पहिलं गिफ्ट. अनुष्का, हे नक्की माझ्यासाठी आहे? हो, हा हार आजपासून तुमचाच. आत्तापासूनच तुमचा. शपथ, अनुष्का चांगली आहे सगळं. नाहीतर ती दिशा होती, ती पण मला बेस्ट फ्रेंडच म्हणायची. त्याच्यासाठी काय काय केलंय मी सांगू तुला. ती ना अशी सतत काहीतरी गोंधळ घालून ठेवायची आणि तिला एकदा समजलं ना की आपल्या अंगलट येते, माझ्यावर ढकलायची. मी सतत वहिनींसमोर तोंडावर पडायचे. पण जाऊ दे, तिला तिच्या पापांची शिक्षा मिळाली. आता गेल जेलमध्ये, बसली असेल तिकडे सडत. दामिनी मॅम, सगळी माणसं सारखी नसतात ना. मी नाही तुम्हाला असं कधीच वागवा. अगं अनुष्का, तू नाही करणार असं, मला माहिती आहे तू नाही करणार असं. खुश हो दामिनी, कारण तुम्हाला माहिती नाहीये मी तुमच्या सगळ्यांसोबत काय करणार आहे ते. ईशाने तुम्हा सगळ्यांना काहीच दर्शवलं नाहीये. मी तुम्हाला मरणाची भीक मागायला लावेन, पण मरून देणार नाही. तुमचा एक आणि एक दिवस मरण यातना देईल तुम्हाला. एक सुखाचा दिवस कधी बघितला होता शेवटचा हे आठवावं लागेल तुम्हाला. दामिनी मॅम, मी येते. हो, ये ना. आणि थँक्यू. हा, इट्स ओके. हिने खरंच मला हा दागिना दिला. जे साखरपुड्याचा दागिना मला देऊन टाकलं. आता मी एक काम करते, वहिनींना सांगते तिला लग्नासाठी अजून दागिने द्या, म्हणजे ते दागिने सुद्धा ती मलाच आणून देईल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.